तुला आरामाची गरज आहे, तू जाऊन आराम कर, मला एक काम आहे। एक मिनिट, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत आणि ती दिल्याशिवाय तुम्ही इथून कुठेही जायचं। ऐक ना, नको ना प्रश्न विचारू दे। का विचारतेस तू हे प्रश्न? मला उत्तर द्या। लाली आणि नर्मदा तुला त्रास देऊ नयेत म्हणून, त्या तुझ्या आसपासही फिरकू नयेत म्हणून। आता ते लॉकेट न घातल्याने काय त्रास होतो आणि घातल्याने काय फायदे होतात हे आपण सगळ्यांनी बघितलंय। मग आतापासून ते लॉकेट घालायचं म्हणजे घालायचं, बस। वल्लरी बास। वल्लरी, अगं काय चालू आहे तुझं? तुझ्या भल्यासाठीच करतोय ना आम्ही जे काही करतोय ते। आणि मनोज भाऊजींनी जर तुला सांगितलं असेल की हे लॉकेट काढू नकोस, तर कशाला नसत्या विषयांमध्ये खोलात शिरायला जातीयस? हे बघ, अण्णांनी तुला हे लॉकेट दिलंय, काहीतरी विचार करूनच दिलं असेल ना ग। आणि नर्मदा आणि लालीमुळे तुला होणारा त्रास आम्हाला कोणालाही बघवत नाहीये। हिप्नॉटिझमचे सेशन्स करतोय ते पुरेसे आहे ना ग, अजून कशाला विषयाची परीक्षा बघायची आहे? प्लीज ऐक आमचं, हे लॉकेट काढू नकोस आणि कपाळावरही कायम कुंकू लावत जा प्लीज, तुझ्या चांगल्यासाठीच सांगतोय ग। मनोज, आजा ना, बैठ। क्या हुआ यार, तू ठीक है ना? काहीच ठीक नाहीये। एक मिनट। क्या हो रहा है, तू टेंशन में है क्या? काय सांगू रे, वल्लरीला आज पुन्हा त्रास झाला। त्रास मतलब? बहुतेक पुन्हा बाधा झाली होती तिला, लाली दिसली होती बहुतेक। ये कैसे पॉसिबल है? मतलब उसने लॉकेट पहना है ना? तेच तर, आंघोळ करताना मंगळसूत्रासोबत लॉकेट सुद्धा काढून ठेवलं तिने, त्यामुळे बाधा झाली तिला। आता मी ऑफिसमधून घरी आलो तेव्हा दारासमोर अशी बसली होती, पण वेगळ्याच तंद्रीत वाटली मला। मी घरात शिरणार तो दरवाजा आपोआप बंद झाला। मी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होतो, वल्लरीला आवाज दिला, काहीच रिस्पॉन्स नाही। प्रेरणाताईंनी सुद्धा प्रयत्न करून बघितला, पण शेवटी प्रेरणाताईंनी आयडिया दिली तेव्हा मी तुमच्या घरातून कुंकू घेऊन गेलो आणि त्या दारावरती शिंपडलं, तेव्हा कुठे ते दार उघडलं। यार, वल्लरी ताई को लॉकेट निकालने की क्या जरूरत थी? मला तेच कळत नाहीये। मी तिला तेच विचारण्याचा प्रयत्न केला, काहीच सांगत नाहीये। मला एक कळत नाहीये, इतकं समजावून सुद्धा ती का ऐकत नाहीये। मनोज भाऊजी, किती त्रास करून घेणार आहात स्वतःला आणि अजून किती चिडचिड करणार आहात तुम्ही? हे बघा, वल्लरीला होणारा त्रास बघून तुमची ही चिडचिड वाढतीये आणि तुम्हाला खूप त्रास होतोय हे आम्हाला जाणवत नसेल का? पण तरीही सतत वल्लरीवर तुम्ही राग काढाल असं नाही ना होऊ शकत। आधीच या सगळ्या नर्मदाच्या प्रकरणामुळे तुम्हा दोघांमध्ये दुरावा निर्माण होतोय। वल्लरी माझी मैत्रीण असली ना तरी तुम्ही भाऊ आहात माझे, म्हणून तुम्हाला सल्ला देतेय। तुम्हाला होणाऱ्या त्रासाचं उत्तर वल्लरीवर चिडचिड करणं हे नाहीये। प्लीज ऐका माझं। काय करू प्रेरणाताई, तुम्ही बघताय ना वल्लरी कशी वागते ते। अहो, म्हणूनच तुम्हाला शांत राहायला सांगते ना मी। काय ना, कुठली गोष्ट जर दोन्ही बाजूनी खूप ताणून धरली तर ती तुटते। आणि आता समजा वल्लरीच्याही नकळत ती तुमचं नातं ताणून धरत असेल तर तुम्ही थोडं सैल सोडलं पाहिजे ना, नाहीतर तुमचं नातं तुटायलाही वेळ लागणार नाही। आणि हे मी तुम्हाला सांगण्याची गरज आहे असं खरंच वाटत नाहीये मला। हे बघा भाऊजी, या सगळ्याचा तुम्हाला खूप त्रास होतोय ते खरंच कळतंय हो आम्हाला, पण प्लीज तुम्ही चिडचिड करू नका। उलट तुम्ही समजावून सांगा तिला। शांतपणे सांगितलं ना की कळेल तिला,
कारण आपल्याला कितीही त्रास होत असला तरी सुद्धा या प्रकारामुळे तिची तिची मानसिक अवस्था खूप नाजूक झाली आहे हे आपण नाही तर दुसरं कोण समजून घेणार आहे. प्लीज. मनोज देख, मैं प्रणता के कहने से सहमत हूँ. तुम्हें अब सारी चीजों को सब्र से लेना चाहिए, नहीं तो बहुत गड़बड़ हो जाएगी. हर्षित, प्रेरणाताई, मी घेतोय समजून, पण काय ना की वल्लरीला फक्त नर्मदा आणि लाली यांना न्याय मिळवून द्यायचा आहे बस. ह्या सगळ्यामध्ये ना ती स्वतःलाही विसरत चालली आणि मलाही विसरत चालली. हा माझा प्रॉब्लेम आहे. भाऊजी असं नाहीये. एक मिनट. हाँ तेजा, अच्छा तू आ गई क्या? ठीक है, मैं निकलता हूँ. या बाय. तेजा स्टेशनवर आली आहे, मी तिला पिकअप करायला जातो. हो. मनोज, चलो तू भी साथ में. अब तुझं माइंड पण जरा फ्रेश होणार. मैं चेंज करके आता हूँ. वल्लरी, अगं अशी अंधारात काय बसली आहेस तू? आणि दार पण उघडं होतं. काय प्रकार आहे हा सगळा? सॉरी, कसला विचार करतेस एवढा? बरं हे बघ, तेजा आली आहे स्टेशनवर, त्यामुळे हर्षित दादा आणि मनोज भाऊजी तिला आणायला गेलेत. तेजाताई आल्या. एक बोलायचं होतं. मगाशी जो काही प्रकार झाला ना तो खूप विचित्र होता. रादर सध्या जे काही घडतंय आपल्या बाबतीत ते सगळंच खूप विचित्र आहे आणि त्यामुळे आपण सगळेच खूप स्ट्रेसमध्ये आहोत. पण तेजाची मनस्थिती आत्ता कशी असेल ते आपल्याला कोणालाच माहीत नाहीये. काकांचे सगळे दिवस, क्रियाकर्म, काकूंचं सांत्वन करणं, या सगळ्या गोष्टीच तिला बिचारीला एकटीलाच कराव्या लागल्यात. अनफॉर्च्युनेटली आपण नव्हतो तिच्यासाठी. आणि आपण आपल्या तेजाला ओळखतो ना ग. तिने सगळ्या गोष्टी ना अगदी धीटपणे केल्या असतील, पण तिने स्वतःकडे अजिबात लक्ष दिलेलं नसणार आहे. तिला बिचारीला खूप भोगावं लागलंय. आणि त्यामुळे ती इथे आली ना की तिला काय हवं नको ते बघूया आपण. कारण या सगळ्याचा ना तिला खूप त्रास झालेला असणार आहे. खूप सहन करावं लागलंय तिला. पण इथून पुढे त्यांना कुठलाही त्रास होणार नाही, कारण आपण जपूया त्यांना. आणखीन एक, मगाशी मनोज भाऊजी रागात थोडं जास्त बोलून गेले आणि तुलाही ते चुकीचं वाटलं, तू हर्ट झालीस, ते दिसलं मला. पण वल्लरी, हे बघा, तुला जो त्रास होतोय ना तो त्रास त्यांना बघवत नाहीये, म्हणून ते खूप चिडचिड करतायत. आणि या सगळ्याचा त्यांनाही खूप त्रास होतोय. त्यामुळे ते जे काही बोललेत ना ते प्लीज मनाला लावून घेऊ नकोस. प्रेरणाताई, मला माहिती आहे यांना माझी काळजी आहे आणि म्हणून हे सगळं करतात. आणि माझ्या त्रासाचं काय घेऊन बसलात तुम्ही? उलट माझ्या वागण्याचा, माझ्या बोलण्याचा तुम्हा सगळ्यांना सगळ्यात जास्त त्रास होतोय. वल्लरी, खरं तेच बोलते मी आणि अगदी मनापासून बोलते. प्रेरणाताई, तुम्ही मगाशी मला विचारत होता ना, अंधारात का बसली आहेस, कसला विचार करतेस, याच सगळ्याचा विचार करत होते मी. आणि तो विचार करताना मी एक निर्णय घेतला. इथून पुढे नर्मदा आणि
लालीचा विचार मी मागे टाकायचं ठरवलं. स्वामी, हो, कदाचित ह्या सगळ्या गोष्टीचा मला त्रास होईल की मी कोणाला तरी न्याय मिळवून नाही देऊ शकले. पण जर का या सगळ्या गोष्टींनी माझ्या माणसांना त्रास होणार असेल तर याचा काय उपयोग? अगे काय मला त्रास झालेला मला चालेल. आणि आत्ताच तुम्ही म्हणालात की आता तेजाताईंना आपली सगळ्यात जास्त गरज आहे. आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे आत्ता आपण तेजाताईंकडे लक्ष देऊया. त्यांना काकांची आठवण कशी नाही येणार याचा विचार केला पाहिजे आपण. काय? कधी येतील तेजाताई? बराच उशीर झाला नाही यांना. हो ना, केव्हाचे गेलेत दोघं, तिला आणायला आले नाहीत अजून. अहो तेजाताई, आलेत. तेजाताई, तेजाताई, तेजाताई शांत व्हा बघू. शांत व्हा. तेजा, या इथे बस. बसा सावकाश. बसा इथे. प्रेरणाताई बसा. त्याच्यात असा त्रास करून कसं चालेल स्वतःला? शांत व्हा ना. आणि एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का? काका कुठेच नाही गेल्यात. इथेच आहेत आपल्या आजूबाजूला. आणि ते पाहतायत आपल्याकडे. तुम्हीच मला सांगा, त्यांच्याशी शूर मुलगी जेव्हा ते रडताना पाहतील काय वाटेल त्यांना? काय विचार करतील ते? त्यांना किती त्रास होईल? थांबा बघू आता. नका रडू प्लीज. तेजा, प्लीज शांत हो. नका रडू. पाणी प्या. सावकाश. रीणा, वल्लरी, बाबा गेले आणि सगळं सगळं उघडं पडल्यासारखं झालंय ग. आई तर खूप रडते. तिला सोडून यायचं नव्हतं मला, पण इकडे तुम्ही सगळे होता, हर्षित होता म्हणून यावं लागलं. शांत व्हा बघू. वल्लरी, तुला माहिती आहे, जेव्हा मला ही गोष्ट कळली ना, तेव्हा सगळ्यात आधी मी तुझ्या इथे आले होते तुला हे सगळं सांगायला. कारण मला माहिती आहे तू मला जितकं समजून घेशील तितकं कोणीच घेऊ शकत नाही. मी तुला सगळं सांगितलं ग, पण तेव्हा तू वल्लरी नव्हतीस, तू नर्मदा होतीस. मी सगळं सांगितलं पण तुला नीट कळत पण नव्हतं. मला तुझी गरज होती वल्लरी, मला तुझी गरज होती. सॉरी त्याच्यात आहे, खरंच सॉरी. सॉरी. तुम्हाला सगळ्यात जास्त जेव्हा माझी गरज होती तेव्हा मी तुमच्या सोबत नव्हते, तुम्हाला समजून घ्यायला, तुमची काळजी घ्यायला. सॉरी. हो तेजा, मला माफ कर प्लीज. मी उत्तराखंडात होते, मला काहीच माहित नव्हतं. तुला गरज होती आणि आम्ही दोघे नव्हतो ग तुझ्यासाठी. पण यापुढे मी कायम तुझ्या बरोबर असणार आहे. खरंच सॉरी.
वल्लरी कामात आहेस? तेजाताई नाही हो, बोला ना. तेजाताई हो, तुम्हाला काही काम होतं तर मला सांगायचं ना, मी आले असते घरी. तुम्ही कशाला आलात? मला जरा बोलायचं होतं एका विषयावर. बोला ना. तो नर्मदा चॅप्टर कुठपर्यंत आलाय? काही प्रोग्रेस? तेजाताई तो चॅप्टर आता क्लोज झाला. ज्या गोष्टीमुळे माझ्या माणसांना त्रास होत असेल त्या गोष्टीकडे लक्ष देऊन काय उपयोग. त्यामुळे मी ठरवलंय की नर्मदा आणि लालीचा विचार आता थांबवायचा. वल्लरी, एक सांगावंसं वाटतंय म्हणून सांगते. म्हणजे बाबा जेव्हा गेले होते ना, तेव्हा मी सगळ्यात आधी ती गोष्ट तुला सांगायला आले होते. पण तेव्हा तू वल्लरी नव्हतीस, नर्मदा होतीस. माहित नाही का, मी तरी ती गोष्ट नर्मदाला सांगितली. पण ते ऐकल्यानंतर ती कावरी बावरी झाली होती ग. तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं की तिला खूप वाईट वाटत होतं त्या गोष्टीचं. वल्लरी, या सगळ्या गोष्टीवरनं एक गोष्ट खूप क्लिअर झाली की ही जी कोणी नर्मदा आहे ना, ती मुळात वाईट नाहीये. ती मनाने खूप चांगली होती, अगदी निर्मळ होती. कारण त्याशिवाय ती अशी रिॲक्ट झालीच नसती. ती खूप सेन्सिटिव्ह होती. आणि मला असं वाटतं की खूप कमी वेळात तिने खूप जास्त गोष्टी सहन केल्यात. त्यामुळे मला विचारशील तर तिला न्याय मिळवून द्यायला हवास तू. प्लीज एकदा विचार कर, तिला न्याय मिळवून दे. कसा मिळवून देऊ मी तिला न्याय? यांनी सांगितलंय की काही झालं तरी लॉकेट काढायचं नाही. जोपर्यंत हे लॉकेट आहे तोपर्यंत लाली आणि नर्मदा मला भेटणार नाहीत. आणि त्या दोघी भेटल्या नाहीत तर भैरवबद्दल या जन्मात मला काहीच समजू शकणार नाही. काय करू मी? आई, नमस्कार करतो. मी निघतो. आता थोडं खाऊन जा. अगं नाही, आता नको. त्या प्लॅनरला भेटायचंय. तुला म्हटलं होतं ना वेडिंग प्लॅनर. हां, अगं त्याने इतक्या भन्नाट आयडिया दिल्या माहितीये. म्हणजे माझ्या लग्नाच्या एंट्रीपासनं ते रिसेप्शनपर्यंत सगळं प्लॅन करून झालंय त्याचं. आणि इतकी कमाल आयडिया आहे. त्याची एक आयडिया सांगतो तुला. तो काय म्हणाला, आपण ना असं पाण्यावर म्हणजे राफ्ट तयार करूया आणि त्यावर लग्न करूया. म्हणजे अगं म्हणजे पाण्यावर एक चौथरा तयार करायचा आणि त्या चौथऱ्यावर लग्न करायचं. बाप्पा, हां, आता त्या चौथऱ्यावर फक्त आपली फॅमिली असेल आणि आपल्या चारी बाजूनी ना फुलं उधळल्या जातील. भन्नाट आहे ना आयडिया? छान आहे, छान आहे. पण बम खर्च होईल ना याला? अगं आई, आता मी तुझा पोट्टा आहे की नाही. हेमंत जिरापुरे, हेमंत जिरापुरेचं लग्न आहे. खर्च तर व्हायलाच पाहिजे. इनफॅक्ट केलाच पाहिजे आपण खर्च. अगदी बापावर गेलेस ना बाप्पा. का तर सकाळी सकाळी कशाला खोटं बोलतेस? ए बरं आई, हा, आता त्यांनी एवढं सगळं प्लॅनिंग केलंय तर त्याला ऍडव्हान्स दिला पाहिजे ना. मग दे की. अगं दे की काय, तू दे मला पैसे. मी कुठून देणार पैसे? तू या बापाकडे माग की. अगं आई, तुझ्याकडे का नसतात यार पैसे? हां, मागत जा ना त्यांच्याकडे. तुझ्याकडे ठेव ना पैसे कधीतरी. अरे लेकरा, मी कसं मागू त्यांच्याकडे पैसे? हा ना, तुला तर माहीतच आहे ना, सगळा व्यवहार त्यांच्याकडेच असतो ते. आता माझ्याकडे कुठून येणार पैसे? मला ना कमाल वाटते तुझी. तुझ्या हाती कसं नाही का काही? लग्नाला इतकी वर्ष झाल्यानंतर घरातल्या स्त्रीकडे असतो सगळा व्यवहार, आणि तुझ्या हाती काय? बाबांची चिडचिड. कधी कधी ना डोकं फिरल्यासारखं वागतो हा माणूस. तुझ्या हाती का नाहीये व्यवहार सगळा? तुला तुझ्या मनासारखा खर्चही करता येत नाही आई. कारण घरचा कमावता पुरुष रहते